आपल्याला आता गुरुजी बरी माहिती सांगणार आहेत गडाबद्दल आणि आपल्या रामदास स्वामी एक जण व्हिडिओ घेईल आणि बाकी तो बरोबर आहे. हो जय जय रघुवीर समर्थ शुका साधिके पूर्ण वैराग्य त्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे रवी वाल्मिका साधिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. या सज्जनगड किल्ल्याच्या पायथ्याला परळी नावाचं गाव आहे. त्या परळी नावाच्या गावावरून या किल्ल्याचं नाव पडलं परळीगड. हा परळीगड आदिलशहाच्या ताब्यात होता. 1673 शिवरायांनी हा आदिलशहाकडून हा गड जिंकून घेतला 1673 आणि ही बातमी द्यायला ते शिवतरगडला गेले. कारण समर्थ त्यावेळी शिवतरगडमध्ये होते. शिवतरगड गेल्यानंतर समर्थांना त्यांनी सांगितलं की बाबा मी परळीगड जिंकून घेतलेला आहे नुकताच आणि तुम्ही आता इथं शिवतरगडमध्ये राहतायत तर आयुष्यभर तुम्ही असं घरी डोंगरात कपारीत दरीत राहिलात. आता एखाद्या निवांत जागी ह्या उतार वयात तुम्ही राहा. मग आणि त्यांनी सांगितलं की आता आम्ही शिवतरगड हा परळीगड किल्ला जिंकून घेतलाय. आता मी दख्खनची मोहीम आखली. आता मी दख्खनच्या मोहिमेत जाणार आहे. तर पूर्वी तुम्ही सज्जनगडावर राहायला या. मग समर्थांनी सांगितलं की तुमची ही दख्खनची मोहीम फते करून या, नंतर मग मी इथे राहायला येईन. आणि त्यांना आशीर्वाद दिला. समर्थाने आशीर्वाद दिला की मोहीम फत्ते करून या, आल्यावर आपण गडावर राहायला येऊ. त्याप्रमाणे शिवाजी महाराज दख्खन मोहिमेवर गेले. म्हणजे फार दक्षिण भारतात मद्रास, आंध्र, कर्नाटक त्या भागात ते स्वारीवर गेले आणि ती स्वारी 3 वर्ष चालली. 1673 ते 1676. 1676च्या एप्रिल महिन्यात शिवाजी महाराज फार मोठा विजय मिळवून परत आले आणि परत समर्थांना भेटले. त्या समर्थांनी या परळी गडावर यायचं मान्य केलं आणि मग शिवाजी महाराजांनी इथल्या किल्लेदाराला एक पत्र दिलंय. रामदास गोसावी किल्ल्यावरती राहायला येत्याली त्यासनी माझा वाडा मोकळा करून देणे. तो समोरचा वाडा आहे तो शिवरायांचा राहता वाडा आहे तो. आणि मग त्यांच्या विनंतीला मान देऊन समर्थ गडावर 1676 एप्रिल महिन्यात राहायला आले. मग त्यांना राहण्यासाठी सोय करायची म्हणून त्यांनी आपल्या स्वतःचाच राजवाडा त्यांना राहायला देऊन टाकला. राजवाडाच नाही, हा संपूर्ण किल्ला देऊन टाकला त्यांना. आणि एक संत परिषद भरवली. त्या परिषदेमध्ये शिवरायांनी या गडाचं नाव ठेवलं सज्जनगड. कारण समर्थांचं एक टोपण नाव सज्जन होतं. सज्जनगड हे नाव शिवरायांनी त्या संत परिषदेमध्ये त्याचं नाव ठेवलं. मग समर्थांना राहण्यासाठी तो वाडा दिला. त्यांना विश्रांती करता एक पलंग दिलाय. तो पलंग त्या शेजघरामध्ये आहे, तुम्हाला तो पाहायला मिळेल. बघितला तो पलंग दिलाय. तो पलंग शिशवी जड पलंग आहे. तो 6.5 फूट लांबीचा आहे आणि 4 फूट रुंदीचा आहे. त्या पलंगावर एक फोटो आहे बघा. समर्थ ह्याला गेले होते, कोणतं तामिळनाडूचं गाव कोणतं, तंजावरला गेले होते. तंजावर मध्ये समर्थांचे 5 मठ आहेत आणि तंजावर ही छत्रपतीचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे भोसले यांचं तिथं राज्य होतं. समर्थांना शिवरायांच्या वडिलांना शहाजी राजांना 2 बायका होत्या, जिजाबाई आणि तुकाबाई. तुकाबाईचे व्यंकोजी राजे आणि जिजाबाईंचे शिवाजी महाराज. दोघांवरही समर्थांचं प्रेम होतं. मग समर्थांनी सांगितलं की बाबा रे, मी आता सज्जनगडला राहायला आलोय, पण सज्जनगडावर रामाच्याच मूर्ती नाही किंवा रामाचं मंदिर नाही, तर मला तिथं रामाचं मंदिर बांधायचंय आणि तिथं मला राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमंतराया याच्या पंचधातूच्या मूर्ती पाहिजेत. तुझ्या राज्यामध्ये अशा मूर्ती करणारे चांगले कलाकार आहेत, त्यांच्याकडून मला जशा पाहिजेत तशा मूर्ती मला बनवून पाहिजेत. राजे माझे काय हरकत नाही. या दरबारामध्ये एक अंध कलाकार बसला होता, अर्णीकर नावाचा. तो पूर्वी चांगल्या मूर्ती करायचा, पण तो आता आंधळा झाला होता. तर त्याची मुलं करतील. समर्थ म्हणजे नाही, मूर्ती हा आंधळा कलाकारच करतात. समर्थ त्याच्याजवळ गेले, त्याच्या डोळ्यांना हात फिरवला, त्याला दिव्य दृष्टी आली. आणि मग त्या काळात अशा काही सुविधा नव्हत्या, यांत्रिक युग नव्हतं. सगळं ते 5 धातूंचा रस करायचा,
त्याच्या विविध हात पाय असे पार्ट बनवायचे आणि मग त्या मूर्ती जोडायच्या. मग ह्या 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 प्रक्रियेला साधारण 2 वर्ष लागणार होते. मग समर्थानं सांगितलं की बाबा 2 वर्षांनी ह्या मूर्ती मी तुम्हाला पाठवून देऊ शकतो. समर्थ म्हणजे काय हरकत नाही. समर्थ इकडे निघून आले. मूर्ती तयार झाली की आम्हाला निरोप द्या. आम्ही त्या मूर्तीचं स्वागत करू आणि त्या मूर्ती ठेवण्यासाठी समर्थाने एक ओटा बांधलाय. त्याचं नाव आहे रामरायाचा ओटा, असं त्याचा आहे ओटा. तो मूळ ओटा खाली आहे, त्याच्यावर मार्बल बसवलेले आहे. आता मूळ ओटा खाली आहे. मग 2 वर्ष समर्थ इकडे आले निघून. त्यांनी 2 वर्षांमध्ये त्या मूर्ती तयार केल्या. तत्पूर्वी काय घटना घडली? 3 एप्रिल 1680 चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती, शिवरायांनी रायगडावर ध्येय ठेवला त्या मूर्ती येण्यापूर्वी. आणि ही बातमी सज्जनगडला आली. एवढा मोठा संत पण ही बातमी ऐकून विचलित झाला आणि त्यांनी तोंडातनं शब्द बाहेर पडले त्यांच्या की शक्ती गेली, आता युक्तीचं काय काम आहे. शक्ती युक्ती एक वटून राज्य चालतं. पण समर्थांचं युक्ती आणि शिवरायांची शक्ती या दोघांनी म्हणून कार्य केलं. मग आता शक्तीच गेली, आता युक्तीचं काय काम आहे. मग समर्थांनी ठरवलं की आता आपण आपलं कार्य संपलंय, आता आपणही समाधी घ्यायची. आणि समर्थांनी स्वतःला कोंडून घेतलं त्या वाड्यामध्ये. कुणाला भेटायचे नाहीत, अन्न पाणी खायचे नाहीत. आता आपला स्वतःचा देह आपण विसर्जन करायचं, आता आपल्याला राहायचंच नाही. त्यांनी समाधी घ्यायचं केव्हा ठरवलं? माघ वद्य नवमीला. माघ वद्य नवमी 1682 ला. मग तोपर्यंत ते कलाकार मूर्ती घेऊन इथं आले. निरोप आला. मग समर्थ सावध झाले आणि त्यांनी ठरवलं की आता मूर्तीचं जंगी स्वागत करायचं, चांगलं स्वागत करायचं. आणि मग समर्थ तेवढ्या काळापुरतं शेतघातून बाहेर आले. ते बाहेर येत नव्हते, कुणाशी भेटत नव्हते, कुणाशी बोलत नव्हते, पण त्या मूर्तीचं स्वागत करायकरता बाहेर आले. मग महाद्वारापर्यंत गेले. त्या मूर्तीचं वाजत गाजत स्वागत केलं आणि वाजत गाजत त्या मूर्ती इथं आणल्या आणि त्यात तिथं जो ओटा केला त्या ओट्यावर ठेवल्या. पुन्हा समर्थांनी दार बंद केलं आणि ते पुन्हा राममूर्तीच्या सेवेत मग्न झाले. मग ते रोज आता आधी 5 दिवस म्हणजे बाग वद्य पंचमीला मूर्ती आल्या. पंचमी ते नवमी 5 दिवस समर्थांनी विधीपूर्वक त्या मूर्तींची पूजा केली आणि जगाकरता कल्याण मागितलं. 5व्या दिवशी म्हणजे बाग वद्य नवमीला समर्थ मंचकावरून, मंचक म्हणजे पलंग आहे, त्या पलंगावरून खाली उतरले. खाली पद्मासन घातलं, उत्तरेला तोंड केलं आणि 21 वेळा राम नामाचा जप केला आणि त्यांनी योग समाधी घेतली. योग समाधी घेतली. योग समाधीमध्ये काय असतं? पंचप्राण शरीरातून बाहेर पडतात, मस्तकातून बाहेर पडतात आणि ते तसे बाहेर पडले आणि रामाच्या मूर्तीमध्ये विलीन झाले ते आणि समर्थांनी ठेवला. ही बातमी रायगडला समजली. त्यावेळेस रायगडावर छत्रपती शंभूराजे हे गादीवर होते. पण पहिल्या दिवशी ते काही येऊ शकले नाहीत. ते 3ऱ्या दिवशी आले. मग पहिल्या दिवशी समर्थांनी ध्येय ठेवला तिथं कुठं? शेतघरात. आणि त्यांच्या देहाला अग्नी दिला. हित आत्ता जी समाधी आहे तिथे गुहा होती अश्वलायन मुनींची. ते पवित्र स्थळ होतं. पण ते आता मोडकळ आलं होतं. ती जागा मग स्वच्छ केली, तिथं चिता रचली आणि समर्थांना तिथं त्यांचे मानसपुत्र उद्धव स्वामी त्यांनी त्यांना अग्नी दिला. 3ऱ्या दिवशी आपल्यात काय असतं? अस्थि गोळा करतात. अस्थि गोळा करायच्या वेळेस शंभूराजे 3ऱ्या दिवशी लवाजम्यासह तिथं आले. अस्थि गोळा केल्या, भूमी शुद्ध केली आणि खालून अचानक गड 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 आवाज करीत ती मूर्ती आपोआप ती जी समाधी आहे ती कुणी गड्या गवंड्याने रचलेली नाही, ती आपोआप वर आली. तिला स्वयंभू समाधी म्हणायचं. आणि मग संभाजीराजांनी तिथल्या किल्लेदारांना आज्ञा केली की आता समर्थांनी ध्येय ठेवला, त्यांची पुण्यतिथी पुढच्या वर्षी साजरी होणार. ती पुण्यतिथी हिथं साजरी झाली पाहिजे आणि त्यासाठी येथे एक टुमदार मंदिर बांधा. मग संभाजीराजांच्या आज्ञेवरून किल्लेदारांनी तिथे एक सुंदर असं मंदिर बांधलं. खाली समाधी मंदिर बांधलं, असा गोल आरसा घेतलाय खाली आणि त्याच्यावर राम, लक्ष्मण, सीता आणि मारुतीराय यांच्या मूर्ती वर ठेवल्या. त्यासाठी सिंहासन वर बांधले. म्हणून ती पद्धत आहे. बाहेरनं आल्याबरोबर हातपाय धुवायचे, गणपतीला दर्शन घ्यायचं
आणि रामादर्शन घ्यायचं आणि मग समाजदर्शन घ्यायचं, अशी ती पद्धत आहे. त्याप्रमाणे त्या मूर्ती तिथं आणून बसवल्या, तिथल्या मूर्ती उचलल्या आणि इथं त्या विधीपूर्वक त्या मूर्ती बसवल्या. मूर्ती बसवण्यापूर्वी समाधी घेण्यापूर्वी समर्थांनी कल्याण स्वामीला आज्ञा केली होती की आम्ही बोलल्याशिवाय तू गडावर यायचं नाही. आता सेना नदीच्या काठावर डोमगाव नावाचं गाव आहे. तिथं छत्रपती शाहू महाराजांच्या 6व्या पत्नीनं एक रामाचं मंदिर बांधले. त्या रामाच्या मंदिराच्या सेवेसाठी तुम्ही डोमगावला जा, आम्ही बोलल्याशिवाय येऊ नका. समर्थांनी बोललंच नाही. समर्थांनी समाधी घेतली अचानक, रामचरणी विलीन झाले. ही बातमी त्यांना समजली. मी तर स्वामींचा इतका आवडता भक्त आहे आणि मला समर्थांनी काही सांगितलं नाही, बोलवलं नाही, काही आज्ञा केली नाही आणि अचानक देह ठेवला. त्याला चैन पडेना. ते धावत पळत तिथून 250 किलोमीटर आहे, इथं आले. तिसऱ्या दिवशी 250 किलोमीटर धावत पळत आले. म्हणजे पूर्वी काही एसटीची याची काही एक तर घोड्याचा प्रवास, चालत प्रवास. जिल्हा नगर जिल्हा ना नाही, डोमगाव हे धाराशिव जिल्ह्यात बार्शी जवळ डोमगाव आहे, बार्शी जवळ, बरण्याजवळ. आणि मग इथं आले. समर्थांच्या समाधीला मिठी मारली आणि सांगितलं मला दर्शन द्या. दर्शन दिल्याशिवाय मी अन्न पाणी खाणार नाही किंवा मी पण आता मग समाधी घेतो, मला दर्शन द्या. समर्थांना आपल्या लाडक्या शिष्याकरता तिसऱ्या दिवशी समाधीतून वर यावं लागलं. ते वायू तत्वाने वर आले. ते चित्र ते तुम्हाला पाहायला मिळेल, ते काढल्या चित्र त्या चित्रावली आहे ना, त्या तुम्हाला ते ह्या कोपऱ्यात चित्र पाहायला मिळते. सगळे तिकडे वायू तत्वाने वर आले आणि समर्थांनी आपल्या लाडक्या शिष्याला दर्शन दिलं. समर्थांच्या आणि तुकारामांच्या जीवनामध्ये खूप साम्य आहे. तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. मग त्यांची लाडकी लेक होती भागीरथी नावाची. ती खूप लाडकी होती तुकारामांची. पण तुकाराम महाराज असं अचानकच गेले. मग तिला तो दररोज समजला. मग ती पण धावपळ घेऊन आली आणि म्हणजे बाबा मला दर्शन द्या, मी अन्न पाणी घेणार नाही. 3 दिवस उपोषण केलं. मग तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. ते वैकुंठावर लाडक्या लेकीसाठी खाली यावं लागलं. भेटले आणि सांगितलं बाई पुन्हा आता माझं ध्यान करू नको, मला वैकुंठावर खाली यावं लागतंय. तुला काय बघायचंय काय बोलायचंय ते आत्ता बघून घे. तसंच समर्थांना कल्याण सांगितलं तुला काय बघायचंय बघायचं आत्ता बघू, तुझ्याकरता मला समाजातून वर यावं लागलं. मग दर्शन दिलं. मग कल्याण म्हणाले मला दर्शन दिलं पण आता इतर भक्तांना म्हणजे त्यांना पण देणार दर्शन, पण कुठल्या रूपाने देणार. मग त्याने एक अभंग सांगितला, त्याला उपदेश केला. माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतकरणी. काया वाणी संत कधी मरत नसतात, ते आपल्या वाङ्मय रूपाने जिवंत असतात. माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतकरणी, परी मी आहे जगजीवनी निरंतर. मी गेलो नाही, आहे, पण कुठल्या रूपात आहे. आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध. आत्माराम आणि दासबोध हे समर्थांचे मुख्य ग्रंथ आहेत. त्या 2 ग्रंथाच्या रूपाने मी जिवंत आहे. ज्याच्याकडे हे आत्माराम दासबोध ग्रंथ आहेत, मनाचे श्लोक आहेत, जे त्यांचं मनापासून अभ्यास करतात, वाचन करतात, पठण करतात आणि महत्वाचं म्हणजे आचरण करतात, तिथं मी आहेच आहे. ज्यांच्याकडे दासबोध आहे, आत्माराम आहे, मनाचे श्लोक आहेत आणि ते वाचतात, पठण करतात, आचरण करतात, तिथं मी आहेच आहे. त्या रूपात मी दर्शन देईन. त्या प्रत्येक अक्षरात मी आहे. आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध. माझं स्वरूप आहे. जसं श्रीमद भागवत हे कृष्णाचं रूप आहे. आता भागवत तुम्ही वाचलं ऐकलं असेल, आता आजच संपलं. ते कृष्णाचं रूप आहे भागवत म्हणजे. तसं आत्माराम दासबोध हे समर्थांचं रूप आहे. ज्ञानेश्वरी हे ज्ञानेश्वरांचं रूप आहे. तुकारामाचा गाथा हे तुकारामाचं रूप आहे. आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध. असता न करावा खेद भक्तजनी श्रीराम. नका करू खटपट पहा हो माझे ग्रंथ नीट. तेने सायुज्याची वाट गवसेल की श्रीराम. पण ते सांगितलं सायुज्य म्हणजे मुक्ती, मोक्ष. या ग्रंथ वाचा, त्याचा अभ्यास करा, तुम्हाला आपोआप
सायुज्य मुक्ती मिळून जाईल असा उपदेश केला आणि समर्थ पुन्हा समाधीमध्ये विलीन झाले. आता इथं समर्थांच्या ह्याच्यामध्ये शेतघरामध्ये काही वस्तू आहेत. पहिली वस्तू त्या समाजावर एक फोटो आहे. तो फोटो समर्थ तंजावरला गेले होते त्यावेळेस तंजावरमध्ये समर्थांचे शिष्य होते मेरू स्वामी म्हणून. ते कलाकार होते, हुबेहूब चित्र काढले माणसाचं. तर त्यांनी समर्थांचं हुबेहूब चित्र काढले. ते चित्र आमच्या रामदासी संप्रदायामध्ये प्रमाण मानतात. समर्थ कसे होते ह्या फोटोत आहेत असे होते. ते फोटो तिथं लावलेले आहेत, तुम्ही फोटो तो पाहू शकता. नंतर त्या पलंगाच्या शेजारीच एक पेटीमध्ये वलकल नावाचं वस्त्र ठेवलेलं आहे. वलकल झाडाच्या सालीपासून तंतूपासून तयार केलेलं हलकं वस्त्र. प्रभू रामचंद्र वनवासाला जाताना राजवस्त्र उतरली आणि वलकल परिधान करून ते वनवासाला गेले. समर्थ आपल्या यात्रेच्या काळात समर्थांनी 12 वर्ष यात्रा केली पायी. इराण पासून ब्रह्मदेश पर्यंत, हिमालयापासून लंकेपर्यंत असे 12 वर्ष समर्थ पायी फिरलेले आहेत. मग त्यावेळेस समर्थ हिमालयामध्ये बद्रीनाथ केदारनाथ होते. केदारनाथांनी मठ स्थापन केलाय, मारुतीरायाचं एक मंदिर स्थापन केलेलं आहे, तिथं होते. हिमालयातली थंडी ती हाडं गोठवणारी, रक्त गोठवणारी थंडी, कडकडीत थंडी. प्रभू रामचंद्र हनुमंतरायाला म्हणाले, हनुमंता तू तुझा शिष्य आहे, तू त्याचा आराध्यदैवत आहेस, तुझा अवतार आहे. समर्थ म्हणजे मारुतीरायाचे अवतार आहेत. थंडीमध्ये, कडकडीत थंडीमध्ये तू तपश्चर्या करतोय, त्या थंडी वाजते, थंडीपासून रक्षण करा असा निरोप दिला. मग मारुतीराय म्हणजे काय, मनोजवम मारुत तुल्य वेगम, वाऱ्याच्या वेगानं तिथं अवतीर्ण झाले. आता द्रोणागिरी उचलणारा मारुतीराय, त्याला हे काम काय, काहीच नाही, लगेच अवतीर्ण झाले. आणि समर्थांना मिठीत घेतलं, कवेत घेतलं आणि बाबा रे थंडी वाजते का, नाही म्हणजे थंडी वाजते मला महाराज. अरे असं कसं, रामरायाने सांगितलं थंडी वाजते आणि तू नाही म्हणतोस, तुला थंडी वाजू दे नाही तर ना वाजू दे. हे अंगावरची वलकल त्यांच्या अंगावर टाकली, थंडीपासून रक्षण करणारी. आणि मात्र गुप्त झाली. ती वलकल आहे, ती वलकल अतिशय जीर झालीत. पुढच्या पिढीला पाहायला यावा म्हणून तो ठेवा अगदी जपून ठेवलेला आहे बंद पेटीमध्ये. आता ते कधी उडत नाहीत, पण त्याची रोज पूजा असते. ती वलकल सोबत तुम्हाला भारतामध्ये कुठं पाहायला मिळणार नाहीत, इथेच पाहायला मिळते अशी वलकल आहेत. त्या वलकलाच्या पाठीमागे लाकडाच्या 4 वस्तू आहेत. पहिली वस्तू आहे ती पिळ्याची कुबडी आहे. समर्थ आपल्या यात्रेच्या काळामध्ये माहूरगडला गेलो. आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठ आहेत. एक पहिलं शक्तीपीठ कोल्हापूरला दत्तात्रय महाराज, गुरुदेव दत्त भिक्षा मागतात. दुसरं शक्तीपीठ तुळजापूरला भोजन करतात दत्तात्रय महाराज. तुळजापूरला कधी गेलात तर दत्तात्रय महाराजांचा भोजन करण्याचा ओटा, असा अष्टकोनी तिथं ओटा आहे, षटकोनी ओटा आहे असा तिथं, त्याचं नाव लिहिलंय. आणि विश्रांतीला आई साहेबाकडे माहूरगड जातात. माहूरगडची रेणुका माता हे दत्तात्रय महाराजांची आई आहे, तिचं ते ठाण आहे, ठिकाण आहे. आणि अर्धपीठ वणी, नाशिक जिल्ह्यात 18 हाताची देवी वणी, अशी 3.5 शक्तीपीठ आहेत. तर समर्थ दत्तात्रय महाराज आईला भेटायला गेले असतानाच विश्रांतीला, त्याच वेळी नेमकं समर्थ पण तिथे गेले होते. मग समर्थांची आणि दत्तात्रय महाराजांची भेट झाली, संतांची आणि देवाची. आणि त्यावेळेस मग दत्तात्रय महाराजांनी त्यांना प्रसन्न होऊन ती कुबडी दिली पिळ्याची, आणि दुसऱ्या चरण पादुका दिल्या. त्या चरण पादुका समाधीमध्ये आतल्या बाजूला कसं गोल मखर आहे बघा, त्या मखरामध्ये त्या चांदीच्या ह्याच्यात त्या पादुका ठेवल्या आहेत, आता सुद्धा आहेत त्या पादुका, दत्तात्रयांच्या पादुका आहेत. नंतर तिसरी जी काठी आहे ती काठी दिली. दुसरी आहे ती अशी पोकळ कुबडी आहे बघा, कुबडी अशी पोकळ आहे, आतनं पोकळ आहे आणि त्यात दुधारी शस्त्र आहे. ते शस्त्र आपल्याला बाहेरून दिसत नाही म्हणून त्याला गुप्ती म्हणायचं, गुप्ती. शिवाजी महाराजांनी गोव्यावर स्वारी केली आणि गोवा राज्य जिंकून घेतलं, त्यावेळेस त्या लढाईमध्ये त्यांना ते शस्त्र मिळालं होतं. आणि ते शस्त्र गुप्ती त्यांनी समर्थांना स्वसंरक्षणासाठी दिलेली आहे. प्रसंगाला तर ती गुप्ती काढून बाहेर आपल्याला प्रतिकार करता येतो, पण समर्थांना तशी वेळ कधी आली नाही. कारण समर्थांना शस्त्राचं शास्त्र माहीत होतं, शस्त्र कुणावर वापरायचं, कधी वापरायचं, का वापरायचं, त्याप्रमाणे समर्थावर कधी ती वेळ आली नाही.
पण ते समर्थांना ते भेट दिल्याशिवाय सगळं तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. नंतर एक उभी काठी आहे, साधी उभी काठी आहे, वेलकाटाची काठी आहे ती. समर्थ प्रवासात जाताना आपल्याबरोबर ते काठी नेहमी बाळगायची. पूर्वी लोक हातात काठी घेऊन प्रवास करायचे. त्या काठीची उंची समर्थांच्या ह्या कानाच्या पाळीपर्यंत होती. पण अजून सुद्धा ती आणि आपल्या सुद्धा आता प्रत्येकाचा म्हणजे 18 वर्षाच्या पुढच्या व्यक्तीच्या कानापासून हे डोक्यापर्यंत मस्त्यापर्यंत 9 इंच उंची असते. कुणाची सगळ्याचीच 9 इंच असते. 5.5 फूट ती काठी अधिक 9 इंच ती उंची 5.5 आणि 9 6.25 फूट. समर्थांची उंची 6.25 फूट उंची होते समर्थ हे ते काठीचं प्रमाण आहे. आणि ती काठी समर्थांनी हाताळलेली स्पर्शलेली म्हणून ती काठी पण तिथं आहे. ती समर्थांच्या उंचीचं प्रमाण सांगते. नंतर तिथं 2 हंडे आहेत. तुम्ही आता पाहिले असतील तेव्हा नंतर पहा 2 हंडे आहेत. वरचा हंडा आहे तो 15 किलोचा आहे. खालचा हंडा आहे तो 18 किलोचा आहे. समर्थांना दम्याचा विकार होता. श्वास घ्यायचा सोडायचा त्रास व्हायचा, दम्याचा विकार होता. आणि वैद्यांनी सांगितलं गडावर 5-6 तळे आहेत, पण त्या तळ्यामध्ये पावसाचं साठलेलं पाणी आहे. ते पाणी दम्याच्या विकाराला योग्य नाही, अपायकारक आहे. उपायकारक नाही, अपायकारक आहे. हे पाणी पिऊ नका, वाहतं पाणी प्या. मग वाहतं पाणी कुठं प्यायचं? या सज्जनगडच्या पायथ्याला उरमोडी नदी आहे. तिचं पूर्वीचं नाव उर्वशी, ती उरमोडी नदी, तिचं पाणी प्या. मग आता आपल्या गंगा सुद्धा प्रदूषण युक्त आहे. त्यावेळेस ही नदी प्रदूषण मुक्त होती. पाणी स्फटिकासारखं स्वच्छ पाणी होतं आणि ते पाणी प्यायला सांगितलं. मग आता तुम्ही जो पायऱ्या चढल्यात त्या फक्त 240 चढलात. पूर्वीच्या पायऱ्या होत्या अशा उत्तरेकडे गेलेल्या नदीकडं, त्या पायऱ्या इकडे गेल्या अशा. तुम्ही इकडून आलात तर 900 पायऱ्या आहेत. 1 नाही 2 नाही 900 पायऱ्या आहेत. 900 पायऱ्यात उतरायच्या आणि ते हंडे भरून वर आणायचे. अथक कुठं थांबायचं नाही, थांबताच येत नाही कावड घेतली की. समज 2 हंडे घेऊन खाली जायचे. आपले कल्याण स्वामी बलदंड होते. समर्थ शिष्य होते, लाडके शिष्य होते. किती बलदंड होते. समर्थांनी चाफळा रामाचं मंदिर बांधलं 1648ला. त्याचा पहिला राम जन्मोत्सव साजरा झाला. शिवाजी महाराज त्या उत्सवाला हत्ती घोडे उंट पालखी लवाजमा पाठवायचे. 1 वर्ष काय झालं, तो हत्ती उधळला, कुणाला आवरच ना. मग समर्थांनी फक्त कल्याणा आज्ञा केली, कल्याणा हत्तीवर असे ओट्यावर बसले. तो ओटा आहे तो असे ओट्यावर बसले होते. ओट्यावर खाली उडी मारली. ओटा इतका उंच असा, खाली उडी मारली. हत्तीच्या समोरच त्याचे दोन्ही सोये पकडले, हत्तीला जागेवर उभा केला. इतके ते बलदंड होते. मग त्या समर्थांनी त्या कल्याणाने ती सेवा पत्करली. माझ्या गुरु सेवा मी करणार. 2 हंडी घेऊन खाली जायचं, आतनं बाहेरनं हंडी स्वच्छ करायची, पुसायचे, घासायचे. 4 पदरी फडक्यानं पाणी गाळून भरायचं. त्याची कावड करायची. कावड खांद्यावर घेऊन अथक कुठे थांबायचं नाही, थेट शेतघरात यायचं. अशी समर्थांची 1 नाही 2 नाही 6 वर्ष सेवा केली. आपल्या गुरुवर आपली किती निष्ठा असावी, आपल्या गुरुची आपण कशी सेवा करावी, गुरुची आपण कशी भक्ती करावी याचं प्रतीक म्हणून तुम्हाला ते हंडे पाहायला मिळतील. हंडे म्हणतील माझ्यासाठी सेवा करा समर्थांची, आई वडिलांची, असे ते हंडे सांगतात. नंतर त्या हंड्याच्या शेजारी मग सांगितलं त्याचा ओटा आहे. नाही राममूर्तीचा ओटा आहे. ते कथा सांगितलं तुम्हाला. त्या राममूर्ती ठेवण्याकरता तो ओटा बांधला होता. आणि मग समर्थ माघ मध्ये नवमीला खाली उतरले. ते त्याची रंगीत फरशी आहे, त्या फरशीवर त्यांनी योगासन घालून हे ठेवला. असं त्या तुम्हाला त्या सगळ्या वस्तू पाहायला मिळतील. समर्थांचा पाणी प्यायचा तांब्या पाहायला मिळेल, पिगदाणी पाहायला मिळेल. समर्थांना पानाचं व्यसन नव्हतं, परंतु औषधयुक्त पान खात होते जगण्याकरता. तर ते पानं ठेवण्याकरता डबा आहे, तो डबा पण तिथं आहे. तुम्हाला हे पाहता येईल ते सगळे. अशा प्रकारे तिथलं थोडक्यात इतिहास आहे. आता या समाधीचं वर्णन आनंददास कवी म्हणून होते समर्थांच्या काळामध्ये. त्यांनी याचे वर्णन केले. ते वर्णन सांगून आपल्या कथा संपून टाकू. सह्याद्री गिरीचा विभाग विनसे मांदार शृंगा परी. त्या सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगा आहेत. त्या साताऱ्यापासून ते शिखर शिंगणापूर पर्यंत ह्या रांगा पसरलेल्या आहेत. या रांगामध्ये 7 शिखर आहेत.
महत्वाची 7 शिखर आहेत. 7 शिखराच्या मध्ये बसलं म्हणून सातारा. पूर्वीचं नाव आहे सप्ततारा. 7 शिखराच्या मध्ये बसलं ते सप्ततारा, अपभ्रंश झाला सातारा. ते सातारा. सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मांदार शृंगापरी. शृंग म्हणजे शिखर. मांदार नावाचा पर्वत होता पूर्वी पुराणात. ते हे झालेच का हा अमृतमंथ झालं तेव्हा तो मांदार पर्वत वापरला होता आणि वासुकी नावाचा नाग वापरला होता दोरी म्हणून. तर तो मांदार पर्वत आता नाही येतो. मांदार शृंगापरी नामे सज्जन जो नृपे. ह्याचा नृप म्हणजे शिवाजी महाराज. नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी. उर्वशीच्या तीरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थांकरता हा सज्जनगड किल्ला वसविला. श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती. साकेत म्हणजे अयोध्या. अयोध्येचा पती म्हणजे राम. साकेताधिपती कपी. कपी म्हणजे वन मथुरा. कपी भगवती. भगवती म्हणजे त्याबाई. हे देव ज्याचे श्री. समाजाच्या वर हे देव आहेत. हे देव ज्याचे श्री येथे जागृत रामदास विलसे जोया जना उद्धरी. जोया जना उद्धरी. जोया जना उद्धरी. जय जय रघुवीर आता पायऱ्या पण बघू नका बरं का. कुणीतरी एखादी नका. अरे अरे लागला